Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Runmai Joshi and in today's spoken English session, let us learn use of enough. 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 तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण इनफ अर्थात मराठीत ज्याला पुरेसे असं म्हणता येईल त्याचा वापर बघणार आहोत. Now the word enough, ENOUGH, can be used before plural or uncountable nouns to mean sufficient or as many or as much as expected. म्हणजेच इनफ शब्दाचा वापर आपण अनेक वचनी किंवा ज्याला अनकाउंटेबल नाउन्स न मोजता येण्याजोगे नाम जे असतात त्याच्याबरोबर आपण पुरेसे या अर्थाने त्याचा वापर करतो. तर आपण आता सेंटेन्सेस बघूयात म्हणजे लक्षात येईल. इनफ प्लस नाउन अशी आपण सेंटेन्सेस बघूयात. पहिलं सेंटेन्स आहे फर्स्ट सेंटेन्स. माय लिटिल सिस्टर डिडंट हॅव इनफ मनी टू बाय दॅट टॉय. माझ्या लहान बहिणीकडे ते खेळणे विकत घेण्याकरता पुरेसे पैसे नव्हते. आता आपण इथे इनफ मनी ENOUGH इनफ मनी MONEY. तर आता आपण इथे इनफ मनी ह्या नाउनच्या अगोदर वापरलं. आता मनी हे जे नाउन आहे हे इथं अनकाउंटेबल आहे. जे न मोजता येण्याजोगी जी नाम असतात त्याला अनकाउंटेबल नाउन्स म्हणतात. तर त्याच्या अगोदर आपण इनफ हे वापरलं. तर याचा अर्थ आपण इथे पुरेसे पैसे इनफ मनी. तर इनफ प्लस नाउन असं आपण सेंटेन्समध्ये वापरू शकतो. दुसरं उदाहरण बघूयात. सेकंड एक्झाम्पल. यू डिडंट ड्रिंक इनफ वॉटर टुडे. यू लुक सो टायर्ड. म्हणजे तू आज पुरेसे पाणी प्यायला नाहीस, तू खूप थकलेला वाटतोस. पुरेसे पाणी म्हणजे इनफ वॉटर असा जो आपण वापर केला. थोडक्यात परत इनफ प्लस वॉटर. वॉटर हे परत अनकाउंटेबल नाउन आलं. इनफ वॉटर म्हणजे पुरेसे पाणी. तर असं आपण इथे पुरेसे किंवा पुरेसे या अर्थाने इनफ या शब्दाचा वापर केला अनकाउंटेबल नाउन बरोबर. अजून एक उदाहरण बघूया. डोंट आस्क मी अबाउट दिस, आय हॅव हॅड इनफ प्रॉब्लेम्स. म्हणजे तू मला याबद्दल विचारू नको, माझ्याकडे पुरेशा समस्या आधीच आहेत. इनफ प्रॉब्लेम्स. इथंही आपण प्रॉब्लेम्स ह्या नाउनच्या अगोदर इनफ वापरलं. आता म्हणलं तसं अनेक वचनी नामांबरोबरही इनफ वापरलं जातं. म्हणजे थोडक्यात प्लुरल नाउन्स. डू यू हॅव इनफ ॲपल्स फॉर मिल्कशेक असं मी जर म्हणलं तर इनफ ॲपल्स. तर इथं ॲपल्स हे काउंटेबल नाउन आहे, प्लुरलमधलं आहे. त्याच्याबरोबर पण इनफ या शब्दाचा वापर होऊ शकतो. तर थोडक्यात आपण इनफ प्लस नाउन अशी काही सेंटेन्सेस पाहिली. आता इनफ ॲज अ प्रोनाउन म्हणजे सर्वनामासारखा इनफचा वापर कसा होतो तो बघूया. इनफ यूज्ड अलोन म्हणजे विदाउट अ नाउन. इट मीन्स ॲज मेनी ऑर ॲज मच ॲज एक्सपेक्टेड. म्हणजे जेवढे पुरेसे आहे तेवढे असणे या अर्थानेही इनफ वापरलं जातं आणि त्यावेळेस ते नाउनसोबत असत नाही. एक उदाहरण घेऊया म्हणजे कळेल. फर्स्ट सेंटेन्स. 3 pieces ऑफ केक आर इनफ. आता हे इथे सर्वनामासारखं आलेलं आहे. केकचे 3 तुकडे पुरेसे आहेत. आता इथे इनफचा अर्थ जेवढं लागेल तेवढं म्हणजे टू मीन ॲज मेनी ऑर ॲज मच ॲज एक्सपेक्टेड. थोडक्यात सर्वनामासारखा इथं इनफचा आपण वापर केला. त्याच्या नंतर कुठलंही नाउन आलेलं नाही.
इनफ नुसतं आलेलं आहे. अजून एक उदाहरण बघूया. डोंट गिव्ह मी एनी मोर बुक्स, आय हॅव रेड इनफ. म्हणजे मला आणखी पुस्तके देऊ नको, मी पुरेशी वाचली आहेत. इथंही सर्वनामासारखा आपण इनफचा उपयोग केला. नाव इनफ ॲज ॲन इज कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज ॲन ॲडवर्ब. म्हणजे क्रियाविशेषणासारखा सुद्धा इनफचा वापर होतो. वेन इनफ इज यूज्ड बिफोर ऑर आफ्टर ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ऑर अनादर ॲडवर्ब म्हणजे दुसरं क्रियाविशेषण ज्याला म्हणता येईल, टू मीन नेसेसरी डिग्री. let us see an example so that we can know how enough is used as an adverb किंवा क्रियाविशेषण. First sentence, he is good enough to win the competition. तो स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेसा चांगला आहे. आता इथं आपण इनफ प्लस इनफ बरोबर गुड इनफ असं म्हणलं. आता गुड इटसेल्फ इज ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे, तर गुड इनफ असं आपण म्हणलं म्हणजे पुरेसा चांगला. तर इथे थोडक्यात हा क्रियाविशेषणासारखा वापर झाला. अजून एखादं वाक्य बघू. शी हॅज कम अर्ली इनफ टू कॅच द सीट. शी हॅज कम अर्ली इनफ टू कॅच द सीट म्हणजे ती जागा पकडण्यासाठी पुरेशी लवकर आली आहे. तर अर्ली इज ॲन ॲडव्हर्ब, लवकर येणे, अर्ली. So now enough is used along with an adverb, so it is functioning as an adverb only. क्रियाविशेषणासारखाच याचा वापर झाला. अजून एखादं उदाहरण बघता येईल. द कॅट इज रनिंग फास्ट इनफ टू कॅच द माऊस. इथंही आपण फास्ट इनफ म्हणलं. सो हिअर ऑल्सो इट इज युज्ड लाईक अ ॲडवर्ब, लाईक म्हणजे क्रियाविशेषणासारखा वापर. सो आय थिंक today what we have learned is the usage of enough, which can be said as a determiner. We have seen the use of enough with noun. We have seen use of enough as a pronoun, and we have also seen enough how it is used as an adverb. So that is all for today. I hope you have now understood the use of determiner enough. And I hope you use it in your daily sentences, day-to-day English. That is all for today's session. Thank you. Dhanyavad.